नमस्कार. विचारधारा चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. देवादिदेव महादेवाला चुकूनही या 5 गोष्टी अर्पण करू नका, नाहीतर भोगावे लागतील वाईट परिणाम. चला तर पाहूयात कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी. श्रावणाच्या महिन्यात भगवान शिवशंकराबरोबर माता पार्वतीचीही विधीपूर्वक पूजा केली जाते. या शुभ पर्वामध्ये साधक गंगाजल, दही आणि शुद्ध तुपाने शिवजींचा अभिषेक घालतात. असं मानलं जातं की भगवान शिव जलाभिषेकानेही लवकरच प्रसन्न होतात. त्यांच्या कृपा आशीर्वादाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्रावण महिना पूर्णपणे देवादिदेव महादेवांना समर्पित आहे. या महिन्यात शिवजींची विशेष पूजा केली जाते. विष्णू पुराणामध्ये लिहिले आहे की देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू क्षीरसागरात निद्रिस्त होतात. ते देव उठणी एकादशीलाच उठतात. या काळात सृष्टीचे संचालन पूर्ण श्रावण महिना महादेव करतात. या महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते. या काळात साधक महादेवाला प्रसन्न करण्यासाठी फळं, फुलं आणि जल अर्पण करतात. परंतु आपल्याला माहिती आहे का, या 5 गोष्टी चुकूनही शिवलिंगाला अर्पण करू नये. पाहूयात त्या कोणत्या आहेत. 1. हळद. धर्माचे जाणकार सांगतात की शिवलिंगाची पूजा करताना चुकूनही हळद अर्पण करू नका, कारण हळदीचा संबंध स्त्रीतत्वाशी आहे. तर शिवलिंग भगवान शिवजींचं ज्योतरूप आहे, त्यात पुरुष तत्व आहे. तसेच हळदीचा वापर मसाल्यांमध्ये केला जातो. हळदीच्या सेवनाने शरीरातील तमोगुण वाढतो, म्हणून शिवलिंगाला हळद अर्पण करू नये असे सांगितले जाते. 2. कुंकू. भगवान शिवजींची पूजा करताना कुंकूही अर्पण करू नये. असे केल्याने जगतमाता पार्वती अप्रसन्न होते. या गोष्टीचा उल्लेख शिवपुराणात केलेला आहे. असे म्हणतात की एका तपस्व्याने शिवजींना हळद आणि लिंबू एक सोबत अर्पण केले होते. याने भगवान शिवजींचे शरीर रक्तरंजित झाले होते आणि हे पाहून माता पार्वती क्रोधित झाल्या होत्या. पण त्यावेळी शिवजींच्या सांगण्याने माता पार्वतीने त्या तपस्व्याला क्षमा केली होती. म्हणून पूजा करताना कुंकूही अर्पण करू नये. 3. शंख. शिवलिंगाची पूजा करताना अभिषेक करण्यासाठी शंखामध्ये पाणी घेऊन शिवलिंगावर अर्पण करू नये. शास्त्रात सांगितले आहे की शंखचूड नावाच्या एका राक्षसाशी महादेवांचे युद्ध झाले होते व महादेवाने त्या शंखाचूडाला पराभूत केले होते. पण शंखचूड महादेवाला शत्रू मानत होता, म्हणून पूजा करताना शंखाचा वापर करू नये. 4. तुळस. शिवजींना तुळशीपत्र अर्पण करू नये. विष्णू पुराणात सांगितले आहे की जालंधराची धर्मपत्नी वृंदा पतिव्रता होती. त्याचबरोबर ती भगवान विष्णूंची परम भक्त होती. तिचे पती परायणाचे तप चालू असताना जालंधराला मारणे देवतांना सोपं नव्हतं. त्यावेळी महादेवांनी छल करून वृंदाचे पतिव्रता धर्म भंग केला होता. जालंधराच्या मृत्यूनंतर देवतांनी राक्षसांना पराभूत केलं होतं. त्यावेळी वृंदाने भगवान शिवजींना तुळस अर्पित न करण्याचा श्राप दिला होता. 5. खंडित बेलपत्र. भगवान शिवजींना बेलपत्र खूप प्रिय आहे. तुम्ही शिवजींना खंडित बेलपत्र अर्पण करू नये. असे केल्याने तुमची पूजा अपूर्ण राहते. म्हणून शिवजींची पूजा करताना अखंडित 3ही पाने असलेले बेलपत्रच अर्पण करा. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील व तुमची पूजा संपन्न होईल. शिवलिंगाची पूजा करताना कोणत्या गोष्टींचा वापर करू नये हे आपण पाहिले. ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून सांगा व लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.